भैया जी मेरे को इस मंदिर के बारे में थोड़ी सी माहिती दे दो। यह मंदिर 28 अप्रैल 1955 में निर्माण वर्ष हुआ था इस मंदिर का, और श्री राम लक्ष्मण जानकी मंदिर से प्रसिद्ध है। और बड़ी दूर दूर से यहाँ पे यात्री आते हैं, नेपाल, भोपाल, महाराष्ट्र, बहुत दूर दूर से, गुजरात, अच्छे अच्छे राज्य से आते हैं। और यहाँ पे हर तरह की व्यवस्था है, खाने से पीने तक। कई यात्री यहाँ पे रुकते हैं, विश्राम करते हैं। यहाँ से सीधा ऑन रोड लगी हुई है हरिद्वार के लिए, तो यहाँ से ही विश्राम करके रात्रि में रुक के सभी यात्रीगण यहाँ से जाते हैं। मंदिर बहुत सुंदर मंदिर है, कई दरबार हैं, हनुमान जी के दरबार है, शंकर भगवान के, माता दुर्गा का है, नवग्रह देवता इत्यादि देव के यहाँ पे आपको दर्शन करने को मिलेंगे। जय श्री राम। जय महाराष्ट्र, हर हर महादेव। तर दिल्ली पासून हरिद्वारला जाताना मेरठ मध्ये राम लक्ष्मण जानकी हे मंदिर आहे। तर इथं मी आज मुक्कामी थांबलेलो आहे, जिथं की तिथं टेंट लावलेलं आहे, जे की हे जे भैया आहे ते पण कावड यात्रा करते। तर बाकी काय असन दोन गोष्टी मी सांगूच राहिलो अजून। आणि जे की यात्री येतात सगळेजण, इथं थांबण्याची जेवणाची सगळी व्यवस्था होईल, तसं नाही का काय नाही। तर त्यांनी मला पण सांगितलं होतं, पण त्यांना बोललो की आम्ही सगळे तयारीतच असतो, त्यामुळे आम्ही बनवून घेतो। तर ते बोलले मग काय अडचण आमच्याकडून, तर त्यांना म्हणलो काय अडचण नाही। तर दुसरी गोष्ट अशी की सगळे यात्री जे आता हरिद्वारला जे जाता त्यांनी नक्की या मंदिरात यावा, दर्शन घेण्यासारखं खूप काही गोष्टी इकडं राम लक्ष्मण सीता मंदिर आहे, आणि बाकी इकडं शंकर भगवान मंदिर पण आहे, तिकडं पण आहे, आणि जिथं तिकडं पलीकडं पण मंदिर आहे। सगळीकडं जिथं ना तिथं सगळीकडे वळून बघा, मंदिरच मंदिर आहे। तर मला पण खूप छान वाटलं। आणि बाकी काय सांगायचं असेल दोन तीन गोष्टी तर मी सांगितल्या असत्या, पण ते आता उद्या सकाळी सांगतो।